नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या प्रभाग मासिक सभेत शहरातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। विविध प्रभागातील रखडलेल्या विकास कामांवर चर्चा सुरू असतानाच प्रभाग क्रमांक 19 चे नगरसेवक योगेश भोर यांनी आपल्या प्रभागातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरलं। सभेदरम्यान नगरसेवक भोर यांनी प्रभागातील विविध रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचे छायाचित्र सभागृहात दाखवत प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध केलाय। अनेक भागातील रस्ते अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडले असून वाहन चालक, पादचारी, शालेय विद्यार्थी तसंच ज्येष्ठ नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलंय। योगेश भोर यांनी आरोप केलाय की रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून माहिती दिली जाते, मात्र प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ काढूपणा करतात। त्यामुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनावरील विश्वासही कमी होत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सभागृहातच खड्ड्यांचे फोटो भिरकावत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। या घटनेमुळे सभागृहात काही काळ वातावरण तापलं असून उपस्थित सदस्यांनीही रस्त्यांच्या प्रश्नावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली। यावेळी नगरसेवक भोरे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितलं की प्रभागातील खड्डे तातडीनं बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही तर नागरिकांना सोबत घेऊन शिवसेना स्टाईलनं तीव्र आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय। दरम्यान पावसाळ्यामुळे रस्त्यांची अधिक दुरावस्था होत असून अपघातांची शक्यता वाढली, त्यामुळे केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता दर्जेदार तसं टिकाऊ पद्धतीनं रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सभेत करण्यात आली। सभापती महोदय, सन्माननीय विभागीय अधिकारी, सन्माननीय नगर सचिव, उपस्थित सर्व सदस्य व पत्रकार बंधूंनी सांगितला का खड्ड्यांवरती 8 तारखेला महासभा आहे, तर 8 तारखेला आपण महासभेत बोलूया। जर तुमचा हा जर विषय असेल तर मग आपली प्रभाग सभा पण नाही झाली पाहिजे, लक्षात घ्या। माझा एक विभाग आहे योगेश भाऊ, त्याच्यासाठी विशेष आपण 100% तुमचं म्हणणं। 2 महिन्यापूर्वी 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आपण मान्सून टास्क फोर्स तो जो उपक्रम राबवला होता आपल्या महापालिकेच्या मार्फत, आमच्या इकडे तो एकच दिवस होता प्रभाग 19ला। त्यामध्ये अधिकारी मॅडमनी, मी स्वतः डोळ्यांनी आणि सर्व 3 नगरसेवक त्यांना जे जे रस्ते दाखवले छोटे छोटे एकदम त्यांच्या अधिकारातले, तर त्यामधले अधिकारी मॅडमला माझी विनंती की तुम्ही काय केलं याच्यावरती, काय याच्यावर अपडेट घेतली, तुमच्या अधिकाऱ्यांना बोलावलं। छोटंसं काम आहे, जास्त तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये, पण ते पण जर तुमच्याकडनं होत नसेल तर ही प्रभाग सभा पण नाही झाली पाहिजे असं मला वाटतं। मला उत्तर द्या तुम्ही। ट्रेनिंग सेंटर आहे, वाहदारीचा जास्त तिथं मार्ग आहे, तरी ही परिस्थिती आहे। अहो अजून मॅडम तुम्हाला दाखवलं मी, तुम्ही 2 मिनिटं चला। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनानं तातडीनं कारवाई करून प्रलंबित रस्ते तसंच दुरुस्तीची मागणी युद्ध पातळीवर पूर्ण करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।